चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गावचे बंधू भगिनीनो, सर्व ज्येष्ठ व मान्यवर मंडळी, तुम्हाला मी परिचित आहे अथर्व दौलतचा चेअरमन म्हणून. चेअरमन म्हणजे तुम्हाला वाटत असेल की कोणतरी मोठा व्यक्ती किंवा काही नाही. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. अति सर्वसामान्य कुटुंबात जन्मून मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. माझी आई, मी जन्मलो तेव्हा पण शेती करत होती, आज पण शेतीच करते. जमिनीशी नाळ जोडून आहे. आज शेती करते, तिला गरज नसली तरी ती म्हणते आयुष्यभर माझा ह्याच्यातच जन्म गेलेला आहे, तर मला हौस आहे ते आज शेती करायची, मी करणार. त्यामुळं पाय राड करून, हातानं सगळं काही करून, मातीत हात घालून सगळं करून, कष्ट करून मी इथपर्यंत. मुंबईला असले की वडील गिरणी कामगार, गावी आली की शेतकरी. ते काय सुट्टीला येत होते, ते काय सुट्टी मौज मजा करण्यासाठी येत नव्हते, तर शेतातली कामं करायसाठी येत होते. आणि त्या आईवडिलांच्या सोबत मी पण शेती करून सगळे कष्ट बघून इथपर्यंत पोचलो. शिक्षण घेतलं, नोकरी केली, बिझनेस केला. बिझनेस माझा एवढा चांगला चालला, खूप चांगला चालला की माझी दौलत चालवायला घेण्यापर्यंतची मजल मी मारली त्या बिझनेसवरून. अर्थात दौलत घेतेवेळी माझा शुद्ध हेतू होता की शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सगळं काही करायचं, जे करायचं असेल ते. कारण जेव्हा शेतकरी म्हणतोय तेव्हा मला माझे आईवडील दिसत होते, आईवडिलांनी काढलेले कष्ट दिसत होते. मी स्वतः त्यांच्याबरोबर लाभलो आहे, त्याच्यामुळे मला माहीत होतं कष्ट किती, इतर कुठल्याही ह्याच्यापेक्षा शेतीमध्ये किती कष्ट असतात आणि त्याचा मोबदला किती अत्यल्प मिळतो, कमी मिळतो. अर्थातच मी तो दौलत घेतला. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की घेऊ नका, तुम्हाला तिथं काही लोक आहेत, 1, 2, 3 लोक असे आहेत की ती चालू देणार नाहीत. मी म्हटलं मी पण खूप ध्येयवेडा आहे, मी चालवेन. मी हा दौलत काही पैसे कमवायसाठी घेत नाही, तर काहीतरी एक सेवा करायला. माझ्या आईवडिलांचे जसे माझे आईवडील जसे आहेत तसे अनेक लोक तशीच आहेत, तर त्यांची काहीतरी सेवा करायला मिळते. कारण माझा धंदा खूप चांगला चाललेला आहे, पैसे नाही केला ते चालू शकले नाहीत. 2-3 जण आले म्हणतात, ते गेले म्हणतात, कोण पळवून लावलं म्हणतं आहे. अशा बऱ्याचशा इतिहास आहे त्या दौलतचा, तो तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला माहीत आहे. पण शेवटी मी तो दौलत घेतला, तो चालवतेवेळी मला सगळ्यात जास्त भीती होती. मी स्वतः इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मला मशिनरीची काही भीती नव्हती. कितीही कंडम झालेली मशिनरी असू देत, मी ती दुरुस्त करेन आणि चालवेन ह्याची मला खात्री होती. कारण आम्हाला सवयच आहे, इंजिनियरांचं कामच ते आहे, मशीन एखादं बाद झालेलं दुरुस्त करायचं आणि पळवायचं. मला भीती होती ती तुम्ही ऊस द्याल की नाही, कारण तुमचे 2010 सालचे पैसे अडकलेले होते. 2016 सालचे अप्पी पाटलांच्या वेळेचे तासगावकर असू देत, अप्पी पाटील असू देत, ह्या सगळ्यांचे पैसे अडकलेले होते. तरी मग तुम्ही ऊस द्याल का? कारण मी तिसरा मानसिंग खोराटे आलो, तोपर्यंत मी येईपर्यंत मानसिंग खोराटे नाव तुम्ही कधी ऐकलेला पण नसाल. 2019 सालची गोष्ट बोलतो, ज्यावेळी मी दौलत चालवायला घेतले. तरी असतेवेळी मी केली, डागडुजी केली, सगळं केलं. मे महिन्यात कारखाना ताब्यात घेतला आणि नोव्हेंबर महिन्यात क्रशिंगचा दिवस आला, पहिला दिवस. मी सकाळी 6 वाजता उठलो, मोळीपूजनला चाललो. उठून गेटजवळ पोचलो आणि बाहेर बघतोय तर अड्डा पूर्ण उसानं भरलेला होता. हे तुमचं दौलतवरचं प्रेम होतं. तुमचे 2-2 वेळचे पैसे अडकूनसुद्धा तुम्ही ऊस पुरवायला कमी केला नाहीत. शेतकऱ्याची कमाई काय असते हे मला माहीत आहे. मी त्याच कुटुंबातून आलेला आहे. शेतकऱ्याचं वर्षभराची कमाई ऊसाच्या रूपात जर का बघायची झाली तर वर्षातून एकदा तुम्हाला ते पैसे येतात. ऊस घातला की एक 15-20 दिवसात तुम्हाला पैसे मिळतात, म्हणून तुम्ही आतुरतेनं त्या पैशाची वाट बघत बसलेला असताय. आणि ते पैसे मिळायच्याच अगोदरच तुम्ही त्याचं गणित घालून टाकलेलं असतंय. बाबा मला किती येणार आहेत, 50,000 रुपये येणार आहेत, तर 20,000 रुपये हे खर्च, 10,000 रुपयाची पाईपलाईन, कुठंतरी मुलग्याच्या शिक्षणाचा खर्च 21,000, हे आधीच खर्च तुम्ही मांडलेला असताय. आणि जेव्हा ते पैसेच मिळत नाहीत तेव्हा काय हाल होतात हे मला चांगले माहीत आहेत. आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुमचे 2 वर्षाचे पैसे अडकूनसुद्धा 2 वेळचे तुम्ही मला ऊस दिलात. आणि तेव्हाच माझी जबाबदारी वाढली, कारण तुमचं हे प्रेम दिसून आलेलं होतं. तुमचं हे प्रेम का होतं? कारण दौलतला तुम्ही तुमचा कणा मानत होता, तुम्ही तुमचा आत्मा मानत होता. दौलतला तुम्ही आपल्या बाळासारखं वागवत होता. आणि माझं बाळ जगावं ह्या दृष्टीने, बाळ जगलं पाहिजे म्हणून तुम्ही या प्रेमानं तुमचा ऊस पाठवला होता. सीझन चालला, चांगला चालला. मला 7-8 वर्ष लागलं, वाटत होतं की हा दौलत रुळावर आणायला लागेल.
पण तुमच्या ह्या अशाच प्रेम चालू राहिलं आणि ह्या प्रेमामुळं ज्या दौलतचे नाव 2010 साली ह्याला ऊस गाठला की ना शेतकऱ्यांचे पैसे मिळतात, ना कर्मचाऱ्यांचे पगार मिळतात, ना तोडणी वाहतूकदारांचे पैसे मिळतात, अशी जी ख्याती होती ती केवळ तुमच्या प्रेमामुळं 3 वर्षामध्ये म्हणजे 2019ला आम्ही आलो आणि 2022 साली महाराष्ट्र सरकारनं ह्याच दौलतला पेमेंटच्या बाबतीत टॉप 5 कारखान्यामधला सगळ्यात चांगलं कारखाना पेमेंट करणारा 3 नंबरचा कारखाना ठरवलं. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे. अर्थातच तुमचं असंच प्रेम चालू राहिलं आणि आता कारखाना व्यवस्थित आहे. 5 वर्ष झाली. ह्या 5 वर्षात बरेचसे प्रयत्न पण झाले हा कारखाना बंद पाडायचा, कारण कारखान्यावर सगळं राजकारण पूर्वी चालत होतं. आजकाल राजकारणाची त्यांचं दुकान बंद झालं. त्याच्यामुळं कारखाना चालू असलेला बऱ्याच जणांना कुठंतरी पोटात दुखत होतं. पण मी पण काही कमी नाही आहे. माझी पण पोच खूप जास्त आहे. मी साखर एक्सपोर्ट इम्पोर्टचा धंदा करतो, बिझनेस करतो. त्याच्यामुळं माझे सगळे जे संबंध आहेत ते मंत्री संत्र्यांचे आहेत, कारण प्रत्येक साखर कारखाना ज्यांची मी साखर घेतो ते सगळे आमदार खासदारांचेच आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं माझ्यावर मोठ्या मोठ्या लोकांनी बरेच प्रयत्न केले हा कारखाना येतात तर काहीतरी केलं पाहिजे. मग गेल्या वर्षी माझे जे काही संबंध आहेत, माझे बरेचसे, आज मी उद्योजक असल्यामुळे माझे बरेचसे संबंध अनेक उद्योजक असे आहेत, त्यांना सांगितलं तुमच्या फॅक्टरीतली माणसं पाठवा, इथं इंटरव्ह्यू घ्या आणि माझ्या माणसांना कुठला तरी नोकरी घ्या, माझ्या मुलांना नोकरी द्या. अशी गेल्या वर्षी 62 कंपनीची माणसं आम्ही बोलवलं होती इंटरव्ह्यूसाठी. ती आली होती आणि ॲप्लिकेशन आम्ही मुलांच्याकडून मागितले. तर तेव्हा बघितलं आणि मला धक्का बसला की 7,000 मुलांची ॲप्लिकेशन 8 ते 10 दिवसात आली होती. ह्याचा अर्थ 7,000 मुलं आपल्या इथं बेकार होती, बेरोजगार होती. हे कुठं फक्त दौलतच्या आसपासचाच एरिया. मग तसा विचार केला तर आम्ही एक अंदाजे कॅल्क्युलेशन लावलं तर चंदगड तालुक्यातले किती असतील आणि आपला मतदारसंघ आजरा गडिंग्लज चंदगडमधले किती असतील तर लाखभराच्या वर आकडा होता तो. आणि मग मला वाटलं की हे काहीतरी चुकायला लागलं आहे. आपल्या मुलांना इथं रोजगार उपलब्ध नाही आहे. बघतोय तर आपली सगळी मुलं रोजगारासाठी जातात पुन्हा मुंबईला का जातात तो? कारण तिथं औद्योगिकीकरण झालेलं आहे, औद्योगिक क्रांती झालेलं आहे. माझ्या इथं का झालेलं नाही काय माहिती. पण जेव्हा माहिती काढली तेव्हा समजलं की पुन्हा मुंबईमध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, कारण त्यावेळच्या तिथल्या सरकारनं म्हणजे सरकारमधल्या माणसाने म्हणजेच आमदार खासदार यांनी प्रयत्न करून तिथं जास्तीत जास्त उद्योग आणले आणि आपल्या माणसांना नोकरी झाली. आपल्याच नव्हे तर त्यांच्या पुन्हा मुंबईच्या मुलांना लागली. इथली सुद्धा मुलं जाऊन तिथं नोकरी करतील एवढे उद्योग त्यांनी ताटले. मग ते उद्योग आपल्या इथं काय येऊ शकत नाहीत? उद्योगासाठी काय लागतं? पाणी, वीज, आणखीन जागा. ह्या मूलभूत 3 गरजा आहेत. बाकी छोट्या छोट्या गरजा असतात त्या सगळीकडे मिळतात. जमीन तर पुन्हा मुंबईपेक्षा इथं आपल्या इथं स्वस्त आहे. इथं आपल्या इथं बघितलं शिनोळी MIDCतले निम्मे कारखाने बंद पडलेत. हलकर्णी MIDC तर रिकामीच आहे, नुसता MIDCचा बोर्ड आहे. पाणी तर माझ्या चंदगड एवढं पाणी कदाचित कुठंच नसेल, एवढं पाणी आपल्याकडे आहे. मग कसली कमी आहे? तर इच्छाशक्तीची कमी आहे. हे आमदार ते लोकप्रतिनिधी असतात, त्यांची इच्छाशक्ती लागते कारखाने इथं यायचे. त्यांना पैसा कोणालाही खर्च करावा लागत नाही. उद्योग इथं आणायचा थाटायचा म्हटलं तर पैसे सरकारला खर्च करावे लागत नाहीत. उदाहरण मी माझंच देतो. दौलत मी घेतला, सरकारनं 1 रुपया दिला नाही. दौलत मी माझे पैसे टाकले, मी दौलत घेतला, डागडुजी केली, तुमचा ऊस घेतला, क्रशिंग केलं, साखर बनवली, साखर विकली, तुमचे पैसे दिले, परत तुमचा ऊस घेतला. हे चक्र आहे. ह्याच्यामध्ये सरकारचा 1 रुपया द्यायचा कुठेही संबंध नाही आहे. जर सरकारचा उलट आहे की सरकारला मी मागच्या 5 वर्षातला प्रत्येक वर्षी सरकारला मी टॅक्सच्या रूपात, दौलत चालू झाल्यामुळं, दौलत बंद होता तर टॅक्स मिळायचा काय संबंध होता? 15 ते 20 कोटी रुपये दरवर्षी मी सरकारला देतोय टॅक्सच्या रूपातून. मग सरकार हे का करत नाही? तर ही इथं म्हणून नोकरीला जातात, ठीक आहे. मग माझ्या इथं का होऊ शकत नाही? इथंच जर का औद्योगिक क्रांती झाली तर आपल्याकडं दोन्ही उपाय आहेत. शेती पण आहे, उद्योग पण आले. तर मुलगा विचार करा, मुलगा जाईल नोकरीला, दिवसभर नोकरी करून येईल, तिथला पण पगार मिळेल. घरी आल्यावर थोडीफार शेती असते ती पण करेल आणि शेतीत केल्यानंतर ते पण उत्पन्न येईल. आपल्या आईवडिलांच्या सोबत राहील, लग्न झाल्यावर आपल्या मुलाबाळांच्या सोबत राहील आणि एक आनंदी सुखी जीवन जगेल. हा विचारच कुणी केलेला नाही. केवळ सगळ्यांना आमदारकी ही मिरवायसाठी पाहिजे. मला आमदारकी मिरवायसाठी गरज नाही. आज माझा एकच नाही, अजून 2 कारखाने आहेत, 3 कारखाने आहेत. मला मिरवायचं म्हटलं तर 3 कारखान्याची चेअरमनशिप मी मिरवू शकतो, कारण एक चेअरमन म्हणजे आमदार एवढाच असतो. किंवा पैसे, आमदारकी आजकाल पैसे कमवायसाठी आजकाल बरेच जण लोक जातात, आमदारकी घेतात, तर ती सुद्धा काही गरज नाही. परत माझे 3 कारखाने आहेत. आमदारकी ही खरं तर असते लोकांचा विचार करण्यासाठी, लोकांची प्रगती करण्यासाठी.
आणि त्याच्या बाबतीत कुणीही कधीही विचार केलेला नाही तो जो मला करायचा आहे. आज मी जे काही केलं किंवा करू शकतो ते दौलतच्या अनुषंगानं, दौलतच्या मर्यादित मी येणारा मतदानाला उभा राहिलेलो आहे आणि आम्ही आता तुमचे मतरूपी आशीर्वाद घ्यायला निघालेलो आहोत. मला पुढच्या 5 वर्षामध्ये इथं 7 ते 10 हजार नोकऱ्या आणायच्या आहेत, म्हणजे 7 ते 10 हजार कुटुंब सुखी करायचे आहेत आणि त्यासाठी मला तुमचे मतं लागणार आहेत. अर्थातच मी हे सगळं करून दाखवलेलं आहे, दौलतच्या रूपानं करून दाखवलेलं आहे. नोकरी जे बंद होता, रोजगार बंद होता, तो आणून दाखवलेला आहे, पुन्हा चालू केलेला आहे. काही मुलांना नोकऱ्या पण दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून जाऊन बघितलं तर आणखीनसुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती नसतील. ज्या दौलत कारखान्याचा ताबा KDCC बँकेनं घेतला होता, त्या बँकेचं आजच्या घडीला मी 90% कर्ज फेडलेलं आहे. फक्त 10% कर्ज शिल्लक आहे, ते पण येत्या 7-8 महिन्यात फेडेन. त्याच्यानंतर ॲग्रीमेंटचा भाग आहे, त्यानुसार तुमचे 2010-11 सालचे पण काही पैसे शिल्लक आहेत द्यायचे, ते सुद्धा पैसे मी हे KDCCचं एक 7-8 महिन्यात फेडलं की ते सुद्धा देणार आहे. हे पैसे केलेत कुणी तुम्हाला माहिती आहे, कुणी दिलेले नाहीत, पण फेडणार आम्ही आहोत. अर्थात ते पैसे कोर्टात आहेत, पण कोर्टातलं तुम्हाला माहीत आहे, कोर्टातलं ह्या जन्मात निर्णय लागणार आहे की अजून 4 जन्म घ्यायला लागणार आहेत. कोर्टाची कामं कधीच वेळेवर होत नाहीत, पण ते कधी निर्णय लागायचे ते लागू देत. माझे KDCCचं उद्या एक 4 महिन्यात 8 महिन्यात फेडून झाले की ते पैसेसुद्धा भले कुणी द्यायचे ठेवलेले असतील, तासगावकरांच्या वेळचे द्यायचे पैसे आहेत, ते कोर्टात आहेत. त्या कोर्टाच्या पैशाचा सुद्धा गोड बंगाल झाला आहे जो मला माहीत आहे, पण तो मी आज मांडत नाही, एक योग्य वेळी मांडेत. पण तरी पण त्या कोर्टातनं पैसे मिळू देत न मिळू देत, मी तुमचे ते पण पैसे देणार आहे. कारण मी हा दौलत कारखाना शेतकरी केंद्रबिंदू म्हणून चालवलेला आहे. त्याचं भलं होणं ही माझी प्रथम गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो, माझं आज स्वतःचं खूप भलं झालेलं आहे. एक कारखान्याचा डायरेक्टरच किती मोठा असतो तुम्हाला माहीत आहे. मी तर 3-3 कारखान्यांचा चेअरमन आहे, आजीवन चेअरमन आहे. माझ्या चेअरमन म्हणजे इलेक्शन काय नसतात, मीच चेअरमन राहणार आहे काय, मग मला काय मिळवायचं आहे त्याच्यात. तर मला आज कसं असतं, एका थराला पोचल्यानंतर एक गिरणी कामगार वडील आणि शेतकरी आईचा 1.5 एकर शेती होते. आमचं काय खूप मोठे जमीनदार नव्हतो आम्ही. 1.5 एकर शेतीतून सगळं काम करून मी इथपर्यंत वर आलेलो आहे. तर आता एवढं सगळं झाल्यावर वाटतं की कुठंतरी आशीर्वाद मिळावेत, कारण आता सगळं मिळालेलं आहे, सगळं सुख मला मिळालं आहे, कुठंतरी आशीर्वाद मिळावेत. आणि आशीर्वाद मला कधी मिळतील तर मी तुमच्यासाठी काहीतरी केलं तर तुमचे आशीर्वाद मला मिळतील. आयुष्याचा हाच एक ठेवा असतो जो आपण मेल्यावर घेऊन जातो. कितीही तुम्ही इथं कमवा, हे सगळं इथंच ठेवून जायचं असतं, पण एकच आशीर्वाद असतात, ते वर जातेवेळी घेऊन जायचे असतात. आणि तो ठेवा मला आता मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी इलेक्शनमध्ये उभारलेलो आहे, जेणेकरून मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकेन. आणि ते करण्यासाठी मला तुमचे मतरूपी आशीर्वाद पाहिजे आहेत, ते मला मिळावेत अशी मी विनंती करतो आणि मी माझे 4 शब्द सांगतो. आज जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपले खोराड साहेब यांनी आपल्या गावाला एक धावती अशी भेट दिली. विधानसभेच्या अनुषंगाने ते आपली उमेदवारी त्यांची निश्चितच आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी एक जनसंवाद मेळावा असाच म्हणून एक छोटासा आपल्या गावामध्ये त्यांनी आपले एक मत व्यक्त केले. त्याला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि त्यांनी एक चंदगड तालुक्याच्या विकासाचं विजन घेऊन आणि सर्व युवकांची बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता आणि आपल्या कामगारांची जाण असणारा एक नेता म्हणून त्यांनी एक चांगली आपली कामगिरी केलेली आहे. आणि पुढे त्यांनी एक कामगिरी ती करावी, त्याच्यासाठी आपण त्यांना एक त्याचे एक उपकार म्हणून त्यांचे फेडायचे, म्हणून त्यांना आपण फक्त विधानसभेत पाठवायचं आहे. भरघोस मतांनी पाठवलं तर त्यांनी ते आपले सगळी जबाबदारी काय असेल ते पूर्ण सगळीच करतील. मागणी काय असतील काय नाही ते पूर्ण करून आपल्या सर्वांना साथ देतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि त्यांनी जे चंदगडच्या विकासाचं विजन त्यांनी केलेलं आहे ते पूर्ण करून सगळ्यांची जबाबदारी आमची पार पाडावी असं मी मानतो. आणि एक गावाला आमच्या धावते भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण इथे काय कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच JD पाटील सर, पांडुरंग दाते आपले, आनंदा पाटील आटलास, सुरेश नागोजी पाटील आणि आपले यांच्या कारखान्याचेच ऊस तोडणी वाहतूक कामगार राजाराम सत्तुराम पाटील, बाजीराव पाटील, राजाराम कांबळे हे सगळे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करतो. खोडे साहेबांचा बदल हवा तर विकास हवा तर धन्यवाद.